नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल गावडे, गिरीस्थान कला वाणिज्य महाविद्यालय महाबळेश्वर. आपणा सर्वांचं या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत करतो. आपलं पहिलं लेक्चर मराठी सत्तेचा उदय या पेपरचा अभ्यासक्रम आपण सविस्तरपणे पाहिलेला आहे. आता दुसरं लेक्चर पहिला टॉपिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 1664 पर्यंतचे कार्य. या कार्याचा महत्त्वाचं सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या अगोदर मराठी सत्तेच्या उदयाची कारणे काय आहेत किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा आढावा आपल्याला थोडक्यात इथं घ्यायचा आहे. जे कोणी अजूनपर्यंत ज्यांनी चॅनल हा सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा, कारण की इथून पुढच्या जे काही लेक्चरच्या सिरीज आहेत त्या आपणाला बिनदिक्कतपणे आपल्याला सूचना मिळतील. आपल्याला महत्त्वाचा घटक जो आहे मराठी सत्तेचा उदय, ही सत्ता उदयास आली कशी? या सत्तेच्या उदयाबाबतचे काही प्रवाह आहेत, मतप्रवाह आहेत, मतभिन्नता आहे, काही वाद-विवाद आहेत. या सर्वांचाच आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यावयाचा आहे. आता प्रामुख्याने कोणतीही सत्ता, कोणतंही राज्य, कोणताही राजा उदयास येत असतो किंवा एक राज्य निर्माण करत असतो. त्या राज्याच्या उदयाची कारणं किंवा राज्य का उदयास आलं याची कारणमीमांसा इतिहासामध्ये केली जाते. आता प्रामुख्याने ही कारणमीमांसा करत असताना एक 2 प्रवाह याच्यामध्ये दिसून येतात. मी मुख्यतः 2 प्रवाह याच्यामध्ये घेणार आहे, की जो पहिला प्रवाह आहे ग्रांट डफ नावाचा एक ब्रिटिश इतिहासकार होऊन गेला. त्या इतिहासकाराने ही जी मराठी सत्ता आहे, जी महाराष्ट्रात उदयास आली, ही उदयास आलेली सत्ता ही अचानक पेटलेला वणवा आहे, असं एक वाक्य बोलून गेला किंवा त्याच्या ग्रंथामध्ये लिहून गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, की महाराष्ट्रातील जनता ही लुटारू वृत्तीची आणि हिंदू काही काळ दडपले गेलेले होते. त्यांच्या ठिकाणी सुप्तपणे जिवंत असलेली आग यांच्यावर राज्य करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांमधील भांडणांनी हुडबुडून जागी झाली. म्हणजे ज्यावेळेस मुस्लिम आक्रमणांनी देश होरपून निघाला, त्यांच्या विरोधामध्ये अचानकपणे पेटलेला वणवा असं या ग्रांट डफचं विधान अतिशय दिशाभूल करणारं असं दिसून आलं. किंवा एखाद्या जंगलात अचानकपणे वणवा पेटतो आणि राज्य उभं राहतं, असं कधीही राज्याच्या बाबतीत होत नाही. एवढं स्वराज्य निर्माण करणं आणि ते सुराज्य म्हणून एखादं सुरळीतपणे पार पाडणं, याच्यासाठी एक फार मोठी पार्श्वभूमी असते. अचानक उठला आणि राज्यकारभार केला असा होत नाही. असं ब्रिटनमध्येच होत असेल कदाचित, म्हणून त्यांना वाटलं असेल. मग याच्यानंतर दुसरा मतप्रवाह निर्माण झाला. महाराष्ट्रातलेच इतिहासकार होऊन गेले. यांनीच या मताला छेद दिला, की महाराष्ट्रातील मराठी सत्तेचा उदय हा काही अचानक पेटलेला वणवा नाही, तर हा 400 ते 500 वर्षापासूनचा परिपाक आहे. ही परिस्थिती त्याला कारणीभूत होती. या परिस्थिती काय कारणीभूत होती? इथली आर्थिक परिस्थिती असेल, इथली भौगोलिक परिस्थिती असेल, इथली सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परिस्थिती असेल, या सर्व परिस्थितीचा परिपाक म्हणजे मराठी सत्तेचा उदय, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मग नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भ साधनांचा खऱ्या अर्थाने काय झाला, एक संशोधन झालं त्याचं आणि त्याच्यामध्ये वि. का. राजवाडे असतील, गो. स. सरदेसाई असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, जदुनाथ सरकार असतील, वासुदेव शास्त्री खरे असतील, या सर्व इतिहासकारांनी काय केलं, की मराठा इतिहासाची साधने शोधून काढली आणि साधने शोधून काढल्यानंतर या मराठी सत्तेचा उदय कसा झाला, कसा टप्प्याटप्प्याने उदय झाला, हे लोकांना त्या काळामध्ये पटवून देण्याचं काम त्या आपल्या लिखाणातून केलेलं दिसून येतं. याचमध्ये प्रमुख व्यक्ती म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल, की ज्यांनी मराठा सत्तेच्या उदयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. ही मराठी सत्ता म्हणजे एक अशी अलौकिक सत्ता होती, एक अलौकिक दैवी शक्ती प्राप्त असणारी किंवा वेगळी परिस्थिती निर्माण झालेली किंवा एका परिस्थितीतून निर्माण झालेला ही सत्ता आहे, असं त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलं. त्यांना लिहिलेला जो ग्रंथ आहे राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजे मराठी सत्तेचा उदयच, हा त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे.
हेच आपल्या हे पेपरचं टायटल आहे. या पेपरमध्ये, या पुस्तकामध्ये त्यांनी महाराष्ट्राची जडणघडण, महाराष्ट्राची भौगोलिक विशेषता या सर्व गोष्टींचं वर्णन करून या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन या परिस्थितीचं नेतृत्व करून शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, स्वतः स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुढे आलेले आहेत. कारण की अशी परिस्थिती फार काळापासून निर्माण झालेली होती, परंतु त्या परिस्थितीला एका वेगळ्या वळणावर नेण्याचं काम खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी केलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचं असं खूप मोठं अनमोल असं योगदान आहे, ही मराठी सत्ता किंवा मराठी स्वराज्य, मराठी राज्य निर्माण करण्याच्या पाठीमागचं. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन प्रवाह दिसून आलेले आहेत, की एक ब्रिटिश इतिहासकार होतं, ज्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, की ही सत्ता अचानक अशी पेटून उठलेली आहे, अशी सत्ता निर्माण झालेली आहे. आणि याच मताचं खंडन न्यायमूर्ती रानडेंनी अतिशय व्यवस्थितपणे केलेलं दिसून येतं. आता यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उदयाची कारणे पाहिजेत. जास्त प्रवाहामध्ये शिरण्याचं काही कारण नाही. आपल्याला एक पार्श्वभूमी समजलेली असेल असं मी अपेक्षित धरतो. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे महाराष्ट्राची भौगोलिक सीमारेषा किंवा विशेषता. ही महाराष्ट्र आज आपल्याला जसं कळतं, की आपले कोल्हापूर जिल्हा आणि शेवट गडचिरोली जिल्हा असं काही एक सीमारेषामध्ये आपण बांधलेलो आहोत जिल्ह्यांमध्ये. तसं पूर्वी असं कुठले जिल्हे, असं काही प्रदेश बांधीव असा किंवा असा नव्हता. आता नंतर त्याच्यामध्ये जडणघडण होऊन खूप विकास झाला. पण पूर्वी महाराष्ट्राची सीमारेषा ही एक भौगोलिकतेमध्ये व्यापलेली होती. म्हणजे दक्षिणेला पंचगंगा, पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेस वैनगंगा आणि उत्तरेला नर्मदा आणि सातपुडा व विंध्य पर्वताच्या ज्या काही रांगांचा मध्य भाग आहे, हा महाराष्ट्र असा एक आराखडा किंवा आराखडा मांडलेला होता. मग याच्यामध्ये की मग खूप अंतर्गत पर्वत पठारे असलेले दिसून येतात आपल्याला. त्याचा फार काय आपल्याला अभ्यास करायचा नाही. परंतु एक सीमारेषा ही अशी गणली जात होती. मग यानंतर महाराष्ट्राचा हा जी काही सीमारेषा होती, या सीमारेषेमध्ये खूप विविधता होती. म्हणजे कोल्हापूरपासून किंवा दक्षिणेला पंचगंगेपासून, अरबी समुद्रापासून घ्या किंवा वैनगंगेपर्यंत घ्या किंवा नर्मदापर्यंत घ्या. असं सपाट असाच एकसारखा प्रदेश नव्हता किंवा डोंगररांगाचाच प्रदेश नव्हता. समुद्र सपाटी होती किंवा डोंगर होते, भूप्रदेश होते. असे वेगवेगळे निर्भीड असं अरण्य होतं. म्हणजे त्या कालखंडामध्ये कोकण आणि देश असे दोन मुख्य भाग पडले जायचे. कोकणाचा प्रदेश हा अतिशय निबिड आणि एक असं अरण्य असणारा परिस्थिती असणारा प्रदेश होता. मग काही भाग असा होता की तो सुपीक होता, सदन होता, ज्याचा डोंगराळ भागाशी काही संबंध नव्हता. काही भाग असा होता की जिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान सुद्धा असलेलं दिसून येतं. उदाहरणार्थ महाबळेश्वर सारखा पर्जन्यमानाचं जास्त ठिकाण त्याही कालखंडामध्ये होतं. असं नाही की ते आत्ताच निर्मिती झालेली होती. अशा परिस्थितीत सुद्धा शिवाजी महाराजांनी आपली जे काही कार्याची सुरुवात असेल ती याच भागामधून केलेली आपल्याला दिसून येतो. ज्या भागामध्ये आपण राहतो ही खऱ्या अर्थाने स्वराज्याची एक पावनभूमी म्हणून लौकिक निर्माण केलेली भूमीत आपण राहतो. ती भूमी आहे तशी. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा येथील लोकांनी करून घेतला. म्हणजे जे ज्या शत्रूच्या विरोधामध्ये शिवाजी महाराज लढले, मोगल बादशाह असेल, या मोगल बादशहाचे जे सैन्य होतं ते सपाटीच्या प्रदेशावरच्या किंवा समोरासमोरच्या लढाया लढण्याच्या बाबतीत तरबेज होते. त्यांना दुर्गम भागामध्ये येऊन या निबिड असं अरण्यामध्ये घुसून त्यांच्याशी संघर्ष करणं त्यांना खूप कठीण जात होतं. परंतु याच परिस्थितीचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील मावळ्यांनी घेतलेला दिसून येतो. आता मग ते आल्यानंतर त्यांना इथला मार्ग माहीत नव्हता. परंतु आपल्या लोकांना सर्व मार्ग माहीत होते. या प्रदेशावरती चढाई करायचं, चालून जायचं काम हे दैनंदिन अगदी व्यायामासारखं असलेलं दिसून येतं. मग त्यावेळेस मोगलांच्या सैन्याला ते खूप अवघड वाटत होतं. म्हणजे जरी आपला जो शत्रू होता, प्रमुख शत्रू मोगल बादशाह किंवा त्याचं सैन्य, या सर्वांना अगदी जिकिरीस आणण्याचं काम ह्या भौगोलिक विशेषतेमुळे झालेलं दिसून येतं.
आता ही अशी भौगोलिक परिस्थिती खऱ्या अर्थाने काय झाली होती, या स्वराज्याला पोषक झाली होती. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय पाहायचा आहे, की ही मराठी सत्ता उदयास येण्यापाठीमागची भौगोलिक विशेषता काय होती आणि त्याचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कसा करून घेतला. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी आपली राजधानी ही कुठल्यातरी सपाटीच्या प्रदेशामध्ये ऐश-आरामामध्ये राजवाडा बांधून घालवू शकले असते. परंतु ती न करता आपली आपला जो वीकनेस आहे, तिला स्ट्रेंथ केली. म्हणजे हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं खूप महत्त्वपूर्ण असं धोरण म्हणून अभ्यासलं जातं, की गड-किल्ले त्यांनी डोंगर रांगांमध्ये जाऊन उभे केले आणि तिथूनच स्वराज्याची मोहीम चालवली. म्हणजे या भौगोलिक विशेषतेपुढं ते मोगल सैन्य गारद पडणार होतं. हा त्याचा प्रामुख्याने महत्त्वपूर्ण सांगण्याचा मतितार्थ आहे. आता याच्या पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे, की हा मराठी माणूस आहे तरी कसा हो? मराठी माणूस आहे काटक आहे, कष्टाळू आहे, स्वतंत्र बाण्याचा आहे आणि घोडदौड करणारा होता. डोंगर-दऱ्या, टेकड्या, दऱ्या-खोऱ्या, घनदाट अरण्य, जी काही दुर्गम किल्ले होते, ते सहज पादाक्रांत करण्याची हिंमत या मराठी माणसामध्ये ही नैसर्गिक पद्धतीने, परंपरागत पद्धतीने आलेली होती. त्या मराठी माणसाची वृत्ती होती, लढाऊ वृत्ती होती, निर्भय होती, स्वतंत्र बाण्याची होती. म्हणूनच त्यांनी 17वे आणि 18वे शतक आपल्या पराक्रमाने गाजवलं. हे आपल्याला इथं प्रकर्षाने नमूद करायला पाहिजे. म्हणजे काळाच्या वेळेस हर्षवर्धन हा एक वर्धन घराणं होऊन गेलं. त्याच्यामध्ये हर्षवर्धन हा एक राजा होऊन गेला. त्यांनी त्याच्या कालखंडामध्ये एक परकीय प्रवासी आलेला होता. त्याचं नाव आहे हुएन त्संग. या व्यक्तीनं खऱ्या अर्थाने काय केलेलं आहे, की एक आपल्या भारताचं वर्णन करून ठेवलेलं आहे. तो काय म्हणतोय बघा, परकीय प्रवासी हुएन त्सांग. त्याची वागणूक म्हणजे मराठी माणसांविषयी तो बोलतो. त्यांची वागणूक साधी व प्रामाणिकपणाची आहे. ते स्वाभिमानी मितभाषी आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवली तर ते कृतज्ञता दाखवितात. मात्र त्यांना कोणी त्रास दिला तर त्याच्याबद्दल त्यांचा बदला घेतल्याशिवाय ते राहत नाहीत. अशा पद्धतीची भूमिका म्हणजे अशा पद्धतीची वर्णनं मराठ्यांच्या बाबतीत त्यांनी केलेली आहेत. मग त्याच्याही पुढे तो म्हणतो, अप्रतिष्ठेचा कलंक धुवून काढण्यासाठी ते आपला जीव धोक्यात घालतील. संकटात सापडणाऱ्यांना याचना केली तर ते मदत करतील. एखाद्यावर सूड उगवायचं असेल तर पूर्वसूचना देतील आणि शरणागतांना ते अभय देतील. म्हणजे इतकं चांगलं गुण हे मराठी माणसाचं वाखाणण्यासारखे गुण. ह्युएन हा परकीय प्रवासी आहे. हा न्यूट्रल असतो. त्याला कुठल्याही प्रदेशाशी, कुठल्याही सत्तेचं काही देणं-घेणं नसतं. मग अशा काही व्यक्तींचं वर्णन आपल्याला इतिहास समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. हे इथं प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा आहे मराठा आणि मराठी भाषा. आता हा मराठा म्हणजे तर काय? हा महाराष्ट्र म्हणजे तर काय? कवी जय मंगल यांनी 12व्या शतकामध्ये आपल्या लेखनामध्ये एक वाक्य लिहिले महाराष्ट्राविषयी, नर्मदा कर्नाटक योमर्दी. महाराष्ट्राविषयी म्हणजे महाराष्ट्राची सीमारेषा याच्यामधून ठळकपणे दिसून येते. म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील व कर्नाटकच्या उत्तरेकडील प्रदेश हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जायचा पूर्वी. मग याच्यावरती फार खूप लोकांनी राज्यही केलं. आपल्याला फार प्राचीन कालखंडामध्ये जायचं नाही. बदामी असेल, चालुक्य असतील किंवा वर्धन ही खूप जी काही घराणी होऊन गेली. सॉरी, वर्धन इथं येत नाही. जे जे काही होऊन गेले. आता अल्बेरुनी या प्रवाशाने सुद्धा काय लिहिले, की मराठा देश नर्मदेच्या दक्षिणेस आहे. म्हणजे बऱ्यापैकी मराठा किंवा महाराष्ट्राच्या देशाची त्यावेळेस दखल इतिहासकारांनी किंवा त्या कालखंडातल्या प्रवाशांनी घेतलेली दिसून येते. म्हणजे यादव काळात नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत व विंध्य पर्वतापासून घाटमाथ्यापर्यंत पसरलेल्या प्रदेशास महाराष्ट्र म्हटले जायचे. आता महानुभाव साहित्यात ही असाच महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र ही संकल्पना आपल्याला निश्चित अशी झालेली आहे असं मी समजतो. आता मराठी भाषा खूप महत्वाची आहे. आता आज आपली भाषा आहे मराठी म्हणतो, परंतु पूर्वी आपली प्राकृत भाषेचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जायचा आणि त्याच्यानंतर संस्कृत भाषा
प्रचलित होती. परंतु ती भाषा देवभाषा किंवा उच्चवर्णीयांची भाषा समजली जायची आणि मग नंतर हळूहळू मराठी भाषेचा विकास होऊन गेला. आता इतिहासाचार्य राजवाडे काय म्हणतात, की रट्टपासून मराठी हा शब्द आला. रट्ट ही महाराष्ट्रातली एक जमात होती. सातवहन काळातलं सातकर्णी याने महारट्टक राजकन्या नायनिका हिच्याशी विवाह केला होता. या नायनिका जी काही राणी आहे हिच्याशी विवाह केल्यानंतर त्याचाच फायदा सातवाहनाने सबलीकरणासाठी करून घेतलेला होता. स्वतःच्या विकासासाठी करून घेतलेला होता. मग याच्यानंतर मराठी भाषेचा विकास झाला. आता या विकासामध्ये प्रामुख्याने काही ग्रंथांचं खूप महत्त्वपूर्ण योगदान दिसून येतं. काय योगदान दिसून येतं? तर प्रामुख्याने कोणत्या ग्रंथाचं योगदान दिसून येतं? विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, नामदेव तुकाराम यांचे अभंग, रामदासांचे श्लोक हे खऱ्या अर्थाने मराठीचं वैभव आपल्याला म्हणता येईल आणि आहे. आणि ज्ञानेश्वरांनी तर काय केलं, प्रथम लोकभाषेत लिखाण केलं. लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील तर एकमेकांविषयी आत्मीयता, प्रेम, दयाभाव, सहानुभूती ही व्यक्त करता येत नाही. व्यक्त होण्याचं माध्यम ही भाषा आहे आणि भाषा सर्व मी मगाशी सांगितलेल्या प्रदेशामध्ये मधील लोकांना बांधण्याचं काम या ज्ञानेश्वरीनं केलेलं दिसून येतं. तुकाराम महाराजांच्या अभंगानं केलेलं दिसून येतं. रामदासांच्या श्लोकाने केलेलं दिसून येतं. हेच खऱ्या अर्थाने मराठीचं वैभव होतं आणि हीच सर्वसामान्य आणि सर्वमान्य अशी भाषा या मध्ययुगीन कालखंडातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालेली दिसून येते. म्हणजे या धर्मग्रंथांचा खऱ्या अर्थाने भाषेच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार असलेला आपल्याला दिसून येतं. आता याच्यातूनच काय झालेलं होतं, लोकांमध्ये जे स्वाभिमान असेल, प्रेम असेल, जिव्हाळा एकमेकांविषयी, एकमेकांची भाषा समजायला लागली. जर आपल्याला कर्नाटकमधून एखादा व्यक्ती आला, तर त्याच्याविषयी फार काय आत्मीयता राहत नाही. का? कारण की त्याची भाषाच आपल्याला समजत नाही. तामिळनाडूतून आला, तर त्याचीही समजत नाही. म्हणजे प्रत्येक भाषेत त्या प्रदेशातील लोकांच्या त्या स्थानिक भाषेचं, स्थानिक भाषेतील देवाणघेवाण होत असते. विचारांची देवाणघेवाण होती, भावनांची देवाणघेवाण होती. आणि ते एकत्र अस एकत्र असतात, एकत्वामध्ये बांधलेले असतात. हे प्रामुख्याने आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे 3 मुद्दे निश्चितच समजले असतील असं मी गृहीत धरतो. आणि आता यानंतर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे. आता महाराष्ट्रामध्ये खूप तीर्थक्षेत्र आहेत. आता सातवहन काळापासून सह्याद्रीच्या कडेकपारीत महाराष्ट्रात लेण्या कोरल्या गेल्या. गुहा, मंदिरे, स्तूप, जैन मंदिरेही उभारली गेली. सातवहन, वाकाटक, चालुक्य, होयसळ, राष्ट्रकूट, यादव या सर्वांनी काय केलं, शिल्प स्थापत्यात प्रोत्साहन दिलं. त्यानंतर काही लोकांनी, काही राजांनी मंदिरे उभा केली. याच्यातून धर्मभक्तीचा व कलाचा खूप एक सुंदर असा मिलाप निर्माण झाला. याच्यामुळे धर्मभक्ती वाढीस लागली. याच धर्मभक्तीतून पवित्र अशी धर्म तीर्थक्षेत्र उभी राहिली. आता त्या कालखंडामध्ये नेवासे, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी ही आज जी आपल्याला प्रसिद्ध अशी तीर्थस्थाने आहेत ती तेव्हाच्या काळापासून दिसून येतात. तुळजापूरची भवानी असेल, माहूरची रेणुका असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, अंबेजोगाईचा अंबा असेल, शिंगणापूरचा महादेव असेल किंवा जेजुरीचा खंडोबा असेल, या सर्व क्षेत्रांनी मराठी मनाला, मराठी माणसाला एका धाग्यात बांधण्याचं काम केलं आणि याच्यामुळं महाराष्ट्र एकसंघ झाला आणि एकसंघ महाराष्ट्र काय झाला, स्वराज्याकडे वाटचाल करायला किंवा कूच करायला कधीही मागे पुढे पाहिला नाही. लोक एका तत्वात बांधली गेली, एका धर्मात बांधली गेली, एका भाषेत बांधली गेली, या एका भौगोलिक परिस्थितीमध्ये बांधली गेली. या सर्व गोष्टींचा फायदा खऱ्या अर्थाने या मराठी सत्तेच्या उदयास निश्चितच झालेला दिसून येतो. किंवा जर आज बघितलं तर 300 किलोमीटरहून सुद्धा एखादा व्यक्ती तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घ्यायला येतो आणि इथला प्रदेशातल्या लोकांना त्याच्यामुळे काय झालेलं होतं, एकमेकांची ओळख झाली, भाषेची देवाणघेवाण झाली, विचारांची
आदान-प्रदान झालेली दिसून येते. हे आदान-प्रदान खूप महत्त्वाचं आहे. मध्ययुगीन काळातली जर संकल्पना आपल्याला समजून घ्यायची असेल, तर हे आदान-प्रदान समजून घेणं खूप गरजेचं आहे, की त्या कालखंडामध्ये आज आपल्याला कम्युनिकेशन खूप सोपं झालेलं आहे. एका मिनिटामध्ये आपण कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही भागामधल्या लोकाला फोन करून चर्चा करू शकतो. आपल्याला भाषेमध्ये बांधले. आज जशी इंग्लिश ही भाषा आहे, एक सर्वांना ग्लोबल लँग्वेज म्हटलं जातं. सर्वांना एका अ, गोष्टीमध्ये गुंफण्याचं काम किंवा समजून घेण्याचं काम जशी इंग्लिश भाषा करत होती, जसं आज आपल्याला नाहीतर आपल्याला अमेरिकेतला माणूस आहे काय? किंवा त्याचं काय चाललेलं आहे, तिथलं तंत्रज्ञान असेल, तिथलं ज्ञान-विज्ञान असेल, हे आपल्याला कळलं नसतं. म्हणजे हे भाषेमुळं काय होत असतं, लोकांमध्ये आदान-प्रदान, देवाण-घेवाण होत असते. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, ह्या गोष्टी समजून घ्यावयाच्या आहेत. आता याच्या पुढील मुद्दा आहे संतांचे कार्य. आता या संतांचं कार्यसुद्धा शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी कसे कारणीभूत ठरलं? आता काही लोकं म्हणतील, की संतांचं इथं काय काम आहे? संतांनी सुद्धा धर्म बांधण्याचं काम केलं. नुसताच धर्म म्हणजे काय देवळात जाऊन पाया पडून घरी जाऊन झोपणे नव्हे. तर त्या संतांनी काय केलेलं होतं, एक सामाजिक चळवळ त्यातून निर्माण केली. सामाजिक चळवळ म्हणजे समतेची चळवळ निर्माण केली. जो धर्माधर्मामध्ये भेदभाव होता, धर्मामध्ये वेगवेगळे थर निर्माण झालेले होते, भेदभाव निर्माण करणारी व्यवस्था होती. आता ही व्यवस्था जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणार होती, जाती-जातींमध्ये विभागलेली होती. मग ही कशी दूर झाली? तर सर्व थरातून, सर्व जातीतून संत निर्माण झाले आणि त्यांनी आपापल्या जातीला असेल किंवा इतर जातींना जागृत करण्याचं काम केलं. मग याच्यामध्ये नामदेव हे शिंपी समाजातले होते. जगनमित्र नागाय सुतार समाजातले होते. गोरा कुंभार म्हणजे कुंभार समाजातले होते. सेना महाराज हे न्हावी समाजाचे होते. तुकाराम हे मराठा होते. सावता हे माळी समाजाचे होते. चोखामेळा हरिजन समाजाचे होते. रामदास ब्राह्मण होते. ज्ञानेश्वर ब्राह्मण होते. म्हणजे ह्या विविध क्षेत्रातील संतांच्या शिकवणीमुळे काय झालं, समाजामध्ये ऐक्य वाढीस लागलं. या सर्वांनी काय केलेलं होतं, एक जे त्या कालखंडातलं आपलं आणि आत्ताचंही महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, ते पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल. या सर्वांनी विठ्ठलाची काय केलेली होती? भक्ती केलेली होती. विठ्ठलाविषयी निष्ठा आणि विठ्ठलाविषयी प्रेम आणि विठ्ठलाविषयीचे जे काही अभंग असतील तुकाराम महाराजांचे, या सर्व गोष्टींचा काय झालेला होता? प्रसार निर्माण झाला आणि लोकं एका तत्वामध्ये बांधली गेली. एका मंदिरामध्ये यायला लागले, लोकांचं संघटन व्हायला लागलं आणि याच संघटनाचा फायदा म्हणजे त्या कालखंडातले हे समाजसुधारक होते. त्यांनी समतेचा संदेश असेल किंवा उच्च-नीचतेचा जो काही प्रश्न होता, तो थोडासा बाजूला राहिला आणि प्रत्येक जातीतील संत पुढे आले आणि हे संत म्हणजे एक प्रकारचे समाजसुधारक होते. यांनी भक्ती आंदोलनाचा एवढा मोठा प्रसार केला, की ही भक्ती ही चळवळच निर्माण झाली. म्हणजे भक्ती करणं खूप गरजेचं आहे आणि हीच भक्ती मग ही देवाविषयीची भक्ती असो किंवा स्वराज्याची भक्ती असो. स्वराज्याविषयीचं प्रेम असो किंवा देवाविषयी देवावर असणारी निष्ठा असो. हे सर्व काम त्या कालखंडामध्ये ह्या संतांनी केलेलं दिसून येतं आणि याच्याचमुळं महाराष्ट्र धर्म एक निर्माण झाला. महाराष्ट्राचा विचार निर्माण झाला. महाराष्ट्राची एक चळवळ उभी राहिली आणि याच चळवळीनं छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलेलं होतं, एक प्रकारची साथ दिलेली होती आणि स्वराज्य हे फक्त एकट्या दुकट्याचं नव्हतं, तर हे स्वराज्य सर्व जनतेचं आहे, सर्व लोकांचं आहे आणि हे कल्याणकारी राज्य निर्माण करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं दिसून येतं. हे ह्याच्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली दिसून येते. अशा पद्धतीनं आपल्याला मराठी सत्तेच्या उदयाची कारणे आपण पाहिलेली आहेत. काही कारणे राहिलेली आहेत. त्याचा आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये निश्चितच घेणार आहोत. या लेक्चरमध्ये पुरेसं वेळ नसल्यामुळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा आढावा घेऊया आणि आता तुम्हाला निश्चितच हे सर्व जे मुद्दे आहेत ते समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर काही कोणाच्या अडचणी असतील तर त्यांनी आपल्याला
कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता किंवा वैयक्तिक फोन करून सुद्धा आपण त्याची जी काही शंका असतील त्या विचारू शकता. निश्चितच आपलं समाधान केलं जाईल. धन्यवाद.